UNRWA, United Nations Relief Works Agency. UNRWA युनायटेड नेशनची ही एक अग्रगण्य संस्था. कशासाठी ही संस्था 1949 साली स्थापित झाली? सध्या आपल्याला माहिती आहे, इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका 2 वर्षापूर्वी उडाला आणि तो अजूनही सुरू आहे. गाझापट्टीतल्या अनंत इमारती जमीनदोस्त झाल्या. कागदोपत्री इतकी माणसं गेली, तितकी माणसं मेली, हे तुम्ही आम्ही वाचतोय गेली 2 वर्ष. पण युद्ध थांबण्याचं नाव नाही आहे. जो काही एकमेकांच्यावरती हल्ला सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. गाझापट्टीतले अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. पॅलेस्टिनी रिफ्युजीजसाठी, पॅलेस्टाईनमधनं शरणार्थी म्हणून जगत असलेल्या लोकांसाठी काम करणारी ही एक युनायटेड नेशनची संस्था. आज आता अमेरिकेने हमासला 1-2 दिवसाचा काही अल्टिमेटम दिला आहे आणि शांतता करार इस्रायलच्या सोबत करा असं अमेरिकेने गाझावरती दडपण आणलेलं आहे, पॅलेस्टाईन लोकांवर दडपण आणलेलं आहे, हमासवरती दडपण आणलेलं आहे. आणि कुठेतरी आता हे थांबेल आणि जीवितहानी, वित्तहानी, जे काही इमारतींवर बॉम्बिंग होतं आहे याच्यातनं होणारं सगळं नुकसान आता थांबेल आणि जे जिवंत राहिलेत त्यांना कुठेतरी एक व्यवस्थित श्वास घेण्याची मुभा मिळेल. राहिलेलं जीवन त्यांना एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून व्यवस्थित जगण्याची संधी मिळेल अशा आशा पल्लवित झाल्यात. परंतु याच UNRWA या संस्थेच्या मार्फत जो काही त्या गाझापट्टीतल्या जिवंत असलेल्या लोकांना अन्नाचा पुरवठा होतो आहे, रोज लागणाऱ्या काही वस्तूंचा पुरवठा होतो आहे, आता हा पुरवठा करणारी ही संस्था ती कितपत तो पुरवठा करते, तो कितपत प्रत्येक त्या नागरिकाच्या दारापर्यंत पोहोचतो किंवा कोणाची किती पोट भरतं त्या आलेल्या अन्नाने, हा तसा पाहिलं तर आता इतका गर्दी गोंगाट असतो. जेव्हा हे अन्न वाटप करणारं वाहन येतं तेव्हा ते केविलवाणे चेहरे आणि त्यांनी पसरलेली जी काही बॉम्बिंग झाल्यानंतर उरलेली जी काही भांडी आहेत ती भांडी पसरताना त्या बायकांचे चेहरे, त्या डोळ्यातले आटलेले अश्रू आणि त्या चेहऱ्यावरचं अफाट दुःख, आणि घरी कोणी कच्ची बच्ची असतील जिवंत तर त्यांच्या पोटासाठी काय मिळतंय का म्हणून धडपडणारी त्या स्त्रीच्या मनातली आई, एखादी बहीण, एखाद्याची पत्नी, एखादी विधवा, हे सगळं दृश्य पाहिलं की अंगावर काटे येतात. आणि त्या दुःखाची परिसीमा, काय दुःख असावं त्यांचं हे त्यांच्या मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला की लगेच डोळ्यातनं आसवं वाहायला लागतात. अर्थात छाताडामध्ये हळवं मन असलेल्या व्यक्तींची ही मी अवस्था याचं वर्णन करतोय. पण इतकं असूनसुद्धा कुंपण शेत खायला लागलं तर काय होणार, आणि ते होत असतं. त्यासुद्धा व्यक्ती आहेत. UNRWA काम करणारी अशी काही माणसं यांनी याच गोष्टीचा गैरफायदा घेणं सुरू केलेलं अशा पण काही बातम्या येत आहेत. आणि तेव्हा मात्र माणुसकीला काळीमा फासणारे अशा काही व्यक्ती इतक्या मोठ्या संस्थेतसुद्धा कार्यरत आहेत हे पाहून क्लेश होतो मनाला. काय चाललं आहे आज गाझापट्टीत? काय चाललं आहे गाझापट्टीमध्ये? ज्या बायका, ज्या स्त्रिया आपल्या घरच्या लोकांसाठी भांडं पसरून अन्न मागायला जात आहेत, काही वस्तू मागायला जात आहेत, त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा ह्या UNRWA संस्थेतले काही मेल मेंबर्स घेत आहेत अशा बातम्या येऊ लागल्या. UNRWA यांच्या अध्यक्षाकडं, तिथल्या मानवाधिकार कमिटीकडं, सगळ्यांकडं अशा काही बायकांनी
कंप्लेंट केलेल्या. त्यांच्या अशा फिर्यादीनंतर ही गोष्ट या समाजापर्यंत हळूहळू पसरत चाललेली आहे. म्हणजे जिवंतपणी मेल्यासारखं जीवन जगत असलेल्या स्त्रियांचा सुद्धा गैरफायदा घेण्यासाठी आसुसलेली ही UNRWAमध्ये कार्यरत काही माणसं त्यांनी या पूर्ण संस्थेलासुद्धा बदनाम केलं आहे. त्या स्त्रीकडं तिच्या देहाची मागणी केली जाते. 2 वेळच्या भांड्यामध्ये मिळणाऱ्या अन्नाच्या बदल्यात रोज लागणाऱ्या काही वस्तू जी UNRWA संस्था पुरवते आहे, त्या संस्थेच्या जीवावर जे कार्यरत आहेत त्या माणसांपैकी काही माणसं जर अशा पद्धतीने तिथल्या स्त्रियांचा, त्यांच्या असहाय्यतेचा, कुणाच्या घरातला पती गेलेला आहे बॉम्बिंगमध्ये, घर पडलेलं आहे, अंगावर दगड कोसळलेत, सिमेंटचे खांब कोसळलेत, कुणाची मुलं गेली आहेत, कुणाचे पती गेलेत, कुणाचे आईबाप गेलेत. अक्षरशः आज गाझापट्टीमध्ये इस्रायलच्या बॉम्बिंगमुळं असं वातावरण आहे की तिथं जिवंत असलेल्या पुरुषांना ही भीती आहे की कुठेतरी बॉम्बिंगमध्ये मी मरतो की काय, आणि स्त्रियांना आज भीती काय वाटते की बॉम्बिंगमध्ये मी मेले तरी चालेल, कुठे त्यातनं मी जिवंत राहते की काय. अशा प्रकारची भीती या स्त्रियांच्या मनात उत्पन्न होण्यासाठी कारणीभूत असलेली काही नाठाळ मंडळी UNRWA या संस्थेत कार्यरत आहेत. आणि त्यांना त्या संस्थेने या गाझापट्टीमध्ये हे अन्नदानाचं काम दिलं आहे. काही डेली नीड्स ज्या वस्तू रोज लागत आहेत त्या वस्तूंचं वाटप करण्याची कामं दिलेली आहेत. आता काही तक्रारी या महिलांनी केल्या तरी पण त्या तक्रारींची विशेष दखल घेतली गेली नाही. परंतु या तक्रारीच्या जोरावर कुठे ना कुठे काहीतरी हालचाल होईल आणि आमच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणारी मंडळी या संस्थेतनं दूर होतील किंवा त्यांना या एरियामध्ये, गाझापट्टीच्या भागात असं कार्य करण्यासाठी ती संस्था पाठवणार नाही असा आशावाद या स्त्रियांच्या मनात आजही आहे. परंतु गेली 2 वर्ष हा युद्धाचा भडका सुरू आहे. या बातम्या आत्ता बाहेर येत आहेत. तुम्ही विचार करा मित्रांनो की किती गैरफायदा या बायकांचा घेतला असू शकतो या अशा नराधमांनी. त्या संस्थेचा युनिफॉर्म घालून सेवक म्हणून कार्य करतानासुद्धा यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याचं मनात येतंच कसं, हा मोठा प्रश्न आपल्या डोळ्यापुढं उभा राहतो. पण हे चाललेलं आहे आणि युनायटेड नेशन्सनी याची आत्ता दखल घेण्यास सुरुवात केली आहे असं ऐकतोय. जर दखल घेतलीच गेली नाही तर मात्र त्या ॲथॉरिटीलासुद्धा एक सामान्य नागरिक म्हणून मी दोषच देईन. पण कुठे ना कुठे थोडासा न्याय जिवंत असतो असं म्हणतात. त्या पद्धतीने युनायटेड नेशन्स UNRWA याच्यासाठी कार्य करणाऱ्या अशा माणसांचा बंदोबस्त नक्की करेल असंच मला वाटतं. कारण या ज्या मानसिक जखमा असतात ना, त्या मग ती स्त्री मरेपर्यंत विसरू शकत नाही आणि जिवंतपणीच 2 वेळच्या अन्नासाठी, म्हणजेच घरी जी काही अपंग किंवा जी जखमी लोक जिवंत राहिलेत त्यांची खळगी भरण्यासाठी तिला जर स्वतःचा देह विकावा लागत असेल, तिला जर स्वतःचा देह कोणाला नको त्या माणसाच्या पुढं अर्पित करावा लागत असेल तर ती जिवंतपणीच रोज मेल्यासारखी जगणार आहे. आणि अशा या घटना घडतात. म्हणूनच माणुसकीच्या दृष्टिकोनातून असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही हमासला अल्टिमेटम दिला आहे, जे काही शांतता करार करा म्हणून अमेरिका आज मध्यस्थी म्हणून काम करते आहे, ते अतिशय उत्तम कार्य आहे असंच मला वाटतं. काहीही करून हे युद्ध थांबलं पाहिजे. शांततेमध्ये काही ना काही तोडगा निघाला पाहिजे. ज्याचं राज्य आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे, त्यांनी काहीही केलं तरी चालेल असं या जगात चालणार नाही. आणि म्हणून तर युनायटेड नेशन्ससारख्या अशा काही देशांच्या या संघटना कार्यरत असतात. हे जर नसतं तर मग बळी तो कान पिळी ही म्हण सार्थ ठरवत जे काही महासत्ता असलेली राष्ट्र आहेत त्यांनी छोट्या छोट्या राष्ट्रांना गुलाम म्हणूनच वागवणं हेच चालू राहिलं असतं. त्यामुळे स्वातंत्र्य हा शब्द पूर्णपणे नामशेष झाला असता असंच वाटतं.
पण स्वातंत्र्य असतानासुद्धा असा असहाय्यतेचा गैरफायदा घेणारी सरकारी मंडळी जर असतील तर मात्र ती शोकांतिका वाटते. या गोष्टीचा नक्कीच काहीतरी UNRWA ही संस्था काहीतरी इलाज शोधेल, काहीतरी इलाज करेल आणि तिथल्या स्त्रियांना जे जगता जगता आज मेल्यासारखं जगत आहेत, ज्यांच्याकडं आज काहीही शिल्लक राहिलं नाही आहे, 2 वर्षे त्या युद्धाला तोंड देता देता त्यांची सगळी साधन संपत्ती सुबत्ता जे काही त्यांचं एक स्टॅबिलिटी होती, स्थैर्य होतं जीवनाला, ते सर्व काही संपुष्टात आलेलं आहे. कुठेतरी सरकारने केलेल्या व्यवस्थेत रेफ्युजीसारखं म्हणजे एखाद्या बेवारस माणसाला कोणीतरी सांभाळतं आहे अशा परिस्थितीत तिथली हजारो लाखो लोकं राहत आहेत. आणि या UNRWAनी टाकलेल्या तुकड्यांवर जगत असताना ते तुकडेसुद्धा मिळवण्यासाठी जर देहाशी सौदा करावा लागत असेल तिथल्या आया बहिणींना, तर मग मानव अधिकार आयोग डोळे झाकून बसलाय का? या मानव अधिकार आयोगाने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि तिथल्या स्त्रियांना योग्य तो न्याय मिळवून दिला पाहिजे. गाझापट्टीतल्या या नागरिकांना शेवटी तीही माणसं आहेत, त्यांच्यातलं माणूसपण जपणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. त्या माणसांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्या 2 राज्यांमध्ये जे काही गाझापट्टी जे हमासनी जे काही युद्ध छेडलं आहे इस्रायलच्या बरोबर, त्यांचं जे काही असेल कारण ते कारण असू द्या, पण अशा या युद्ध परिस्थितीमध्ये सुद्धा जी माणसं आधीच मनाने मेलेली आहेत, ज्या माणसांचे आप्त स्वकीय त्यांच्या डोळ्यासमोर ज्यांनी प्राण सोडला आहे, ज्यांची घरंदारं उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यांचं काहीही राहिलं नाही आहे, फक्त चालणारा श्वास त्यांच्याकडं आहे, बाकी त्यांच्याकडं काही उरलेलं नसताना इतरांवर अवलंबून राहत राहत आज ना उद्या युद्ध थांबेल, परिस्थिती निवळेल या वेड्या आशेवर श्वास चालू आहेत म्हणून जगणाऱ्या या बायकांचा जर इतका गैरफायदा उचलणारी माणसं तिथं असतील, तर मी तर म्हणेन त्यांना एकत्र करून त्यांच्यावर बॉम्ब टाकणं हे काय गैर होणार नाही असंच मी मत व्यक्त करतो. आणि गाझापट्टीतली परिस्थिती सुधारावी, तिथल्या माणसांना तिथल्या मुलाबाळांना जगण्याचा अधिकार आहे. त्यांचं उरलेलं आयुष्य अतिशय शांततामय वातावरणात त्यांनी काहीतरी प्रगती करण्यासारखं तिथं वातावरण निर्माण होत त्यांचं जे काही उरले जी काही लोकं उरली आहेत त्यांना एक चांगलं आयुष्य मिळावं, याच सदिच्छा त्या भगवंताच्याकडे प्रार्थना करताना मी मागतो. आणि लवकरच तिथे सगळी शांतता प्रस्थापित होईल अशीच आशा बाळगून या व्हिडिओ तिथंच थांबतो. अतिशय खेदजनक बाब मला जी समजली, आज गाझापट्टीमध्ये काय चाललं आहे हे तुमच्या मनापर्यंत पोचवायचं होतं, माझ्या मराठी जनांच्या मनापर्यंत तिथली परिस्थिती थोडीशी मला सांगावीशी वाटली आणि म्हणूनच हा व्हिडिओ केला आहे मी. मित्रांनो, तिथं जिवंत असलेल्या माणसांसाठी तुम्ही आम्ही प्रत्येकाने प्रार्थना करण्याचीच ही वेळ आहे. जास्त त्या युद्धाच्या बाबतीत खोलात शिरण्यापेक्षा तिथली माणसं मरतायत आणि ती मेली नाही पाहिजेत, ती जगली पाहिजेत. त्यांनासुद्धा चांगलं जगण्याचा अधिकार आहे. त्यांनासुद्धा आज जे त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे त्या उद्ध्वस्त जीवनातून कुठेतरी त्यांच्या जीवनाला हिरवी पालवी फुटली पाहिजे. त्यांना चांगलं आयुष्यमान मिळालं पाहिजे. राहिलेलं आयुष्य त्यांचं चांगलं आयुष्य म्हणून गणलं गेलं पाहिजे. अशा सदिच्छा आपण नेहमीच व्यक्त करूयात, त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात आणि हा सगळा खेळ लवकरच थांबावा. जगामध्ये सगळीकडे कुठे कुठे युद्धाचा भडका आहे तिथे सगळीकडे शांतता प्रस्थापित व्हावी आणि या मानवजातीवर येऊ घातलेलं संकट, म्हणजे आज माझ्या राष्ट्राचं काही युद्ध नाही आहे, सहभाग नाही आहे म्हणून आनंदित राहू नका. कधी कोण कोणत्या युद्धात कसा खेचला जाईल याचा काही नेम नाही आणि मग त्याची झळ आपल्या उंबऱ्यापर्यंत पण पोहोचू शकते हे विसरायचं नाही आहे आपल्याला. आणि एक माणूस म्हणून दुसऱ्या खाईमध्ये पडलेल्या माणसासाठी प्रार्थना करणं, त्याला वाचवण्यासाठी काहीतरी प्रार्थना करणं, वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्नशील राहणं यामध्येच माणुसकी आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं आजचा हा छोटासा माझ्या मनातल्या भावना तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न, तो आपल्याला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. प्रवी तुमची वाट बघतोय.